एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या यूजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच दिसतील. त्याचप्रमाणे मी जशा नवीन लेटेस्ट व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम ड्रॉइंग परीक्षेचा सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट असा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. या पेपरचा अभ्यास तुम्ही एक्झामला जाताना करून जायचा आहे. पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंटरमिजिएट ग्रेड एक्झामच्या सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग बाबत तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. त्याचा पोर्शन तुम्हाला माहीत हवा. मी माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा ड्रॉइंगच्या व्हिडिओज अपलोड केल्या आहेत. त्या व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. त्यातून तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळणार आहे, टिप्स मिळणार आहेत, भरपूर एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीला मी अतिशय थोडक्यामध्ये तुम्हाला काही माहिती सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन पेपर व्यवस्थित दाखवते. पहा, या पोर्शनमध्ये तुम्हाला 4 मानवाकृती असतात. किमान 4 किंवा त्यापेक्षा अधिक मानवाकृती तुम्हाला असतात. त्याचप्रमाणे ड्रॉइंगमध्ये तुम्ही अतिशय नीटनेटकेपणाने स्केच करायचं आहे, काटेकोरपणे स्केच करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे आणि व्यवस्थित कलरिंग करायचं आहे. त्याच प्रकारे संपूर्ण कलरिंग तुमचं ड्रॉइंगचं झालं पाहिजे तरच ते ग्राह्य धरलं जातं. जर तुमचं अर्धवट चित्र राहिलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही, तुम्हाला फेल करू शकतात. त्यामुळे तुमचं ड्रॉइंग पूर्णपणे कलरिंग करून पूर्ण झालं पाहिजे. आता मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र हा जो पेपर आहे तो दुपारी 2:30 ते 4:30 म्हणजे 2 तासांचा पेपर आहे. आणि या पेपरचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. टाईम मॅनेजमेंटच्या देखील व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओजमधून तुम्हाला सगळी माहिती त्याबद्दल मी दिलेली आहे. त्याप्रकारे तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. जाताना तुम्ही घड्याळ घेऊन जायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही वेळ वापरायची आहे. म्हणजे तुमचं सगळं चित्र पूर्ण होणार आहे. आता या पेपरसाठी नेमके कोणते कलर्स तुम्ही वापरू शकता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कलरफुल पेन्सिल्स, त्यानंतर वॉटर कलर्स, ऑइल पेस्टल कलर्स, वॅक्स क्रेयॉन्स, वेगवेगळ्या रंगातली इंक आणि तुमच्याकडे असणारे कोणत्याही प्रकारचे कलर्स असतील ते तुम्ही वापरू शकता. हे कलर्स वापरताना तुम्हाला जर पूर्ण ड्रॉइंगला एकच कलरने कलरिंग करायचं असेल तरी तुम्ही करू शकता किंवा अनेक कलर्स एकत्रितपणे तुम्ही वापरू शकता, म्हणजेच यूज करू शकता. आता ड्रॉइंगचे काही विषय आहेत ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे कोणत्या प्रकारचे ड्रॉइंग्स तुम्हाला येऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. उत्सव, मिरवणूक, यात्रा, दिंडी, गर्दीची ठिकाणे, त्यानंतर स्थानिक कला परंपरा, खेळ आणि ग्रामसभा अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे विषय तुम्हाला इंटरमिजिएट परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता हा पेपर इम्पॉर्टंट आहेच, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओज तुम्हाला वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा, परंतु स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनेलवरती मी ह्युमन फिगर्स कशा काढायच्या, मुलांची इझी ड्रॉइंग्स कसे काढायचे, मुलींचे इझी ड्रॉइंग्स, माणसांची चित्र कशी काढायची याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. ते देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते लगेच पाहायला मिळणारच आहेत. त्यामुळे ते देखील नक्की पहा. तुम्हाला वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून व्हिडिओज पाहिले तरी हरकत नाही, पण माझ्या व्हिडिओतून सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही नक्की फायदा होणारच आहे. त्यामुळे व्हिडिओज अगदी नक्की पहा. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट ग्रेड एक्झामनंतर तुम्हाला SSC बोर्ड, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम किंवा CBSE बोर्ड, नेमक्या कोणत्या बोर्डला तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स 10thला दिले जातात, बोर्ड एक्झामला हे मार्क्स कसे ॲड केले जातात, कोणत्या ग्रेडला नेमके किती मार्क मिळतात, नवीन नियमाप्रमाणे नेमकी काय पद्धत त्याची आहे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केली आहे. 10th नंतर नेमके किती मार्क मिळतात या प्रकारची ती व्हिडिओ आहे, ती देखील तुम्ही नक्की पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला सगळ्या शंका तुमच्या दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला A ग्रेड मिळवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे त्या ड्रॉइंग पेपरवर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल फुटबॉल खेळणारी मुले तुम्हाला दाखवायची आहेत असा जर सब्जेक्ट आला तर ही मुले तुम्ही ह्या ज्या फिगर्स आहेत त्या मोठ्या आकाराच्या दाखवायच्या आहेत
आणि त्या ड्रॉइंगच्या पार्श्वभूमीचा जो भाग असतो, बॅकला जो भाग असतो, तो तुम्ही छोटा दाखवायचा आहे। काही वेळा काढण्याच्या नादामध्ये मुलांचं असं होऊन जातं, फिगर्स अतिशय छोट्या काढल्या जातात आणि बाकीची झाडं, घरं, हा फापट पसारा जास्त मोठ्या आकाराचा दाखवला जातो। असं चित्र योग्य वाटणार नाही, ते चित्र चुकीचं आहे। योग्य चित्र तुम्हाला जो मूळ विषय दिला आहे, फुटबॉल खेळणारी मुले, तर तुम्ही फुटबॉल खेळणारी मुले मोठ्या आकारामध्ये दाखवायची आहेत, त्याला तुम्ही जास्त हायलाईट करायचं आहे। पहा, इथून मागे तुम्हाला एक्झामला नेमके कोणते कोणते प्रश्न येऊन गेले ते देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आत्ता सांगते। याच्या आधी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी झालेले ग्रामस्थ, त्यानंतर लग्न समारंभातील मला आवडलेला एक प्रसंग, वर्गाची सजावट करणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक किंवा शिक्षिका, अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले होते। त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीवर पाणीपुरी खाणारे कुटुंब, ग्रामसभेत स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणारे समाजसेवक, पाण्याखालचे जग, अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले होते। सहलीच्या ठिकाणी लपंडाव खेळणारी मुले, ग्रंथदिंडी किंवा वृक्षदिंडी, माझा वाढदिवस साजरा करताना माझे कुटुंबीय आणि मित्र, अशा प्रकारचे देखील सब्जेक्ट यापूर्वी येऊन गेले होते। तुम्हाला एक माहिती असावी, आयडिया असावी म्हणून मी हे सब्जेक्ट सांगत आहे। काही वेळेला लग्न समारंभाचे दृश्य, निवडणूक प्रचार करणारा नेता आणि त्यांचे पाठीमागे असणारे सहकारी, त्यानंतर श्रमदानातून नदीची स्वच्छता करणारे नागरिक, असे देखील सब्जेक्ट तुम्हाला याआधी येऊन गेलेले आहेत। आता या पेपरमध्ये मी लेटेस्ट काही तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे पेपरमध्ये ते मी दाखवणार आहे। पहा, अशा प्रकारे तुम्हाला पेपर दिला जातो मेमरी ड्रॉइंगचा। पेपर दोन्ही मीडियममधून असतो, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिश मीडियममधून आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठी मीडियममधून, दोन्ही मीडियममधून हे पेपर तुम्हाला दिले जातात। ज्यांना जसं कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने त्यांनी तो करायचा आहे। इथे पहा, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी काही इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत। मी थोडक्यात आणि पटपट ह्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आणि पेपर वाचून दाखवते। पहा, डू नॉट यूज एनी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट फॉर ड्रॉइंग। सेकंड, ड्रॉइंग इन स्मॉल साइज विल नॉट बी कन्सिडरेड। थर्ड, composition of drawing should be created by you. It should not be a copy of any other drawing. Fourth, use of other suggestive element and suitable background should be included to suit the given subject. Fifth, pay attention to the factors required for drawing movements in accordance with the situation and suitable coloring. Based on the events given below, do a rapid drawing using a pencil on any one and color it with suitable colors. First, teacher demonstrating the experiment in the laboratory and students observing it. Second नंबरचा सब्जेक्ट आहे ग्रंथदिंडी और वृक्षदिंडी अँड थर्ड फॅमिली पर्चेसिंग क्लोथ्स। त्यानंतर खाली तुम्ही कोणते कलर्स यूज करू शकता ते देखील त्यांनी सांगितलं आहे। वॉटर कलर्स, पेन्सिल कलर्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स आणि तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही कलर्स। आता हा झाला इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठीचा पेपर। आता मी तुम्हाला मराठीतून व्यवस्थित पेपर सांगणार आहे, तो तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे। पहा, इथे अशा प्रकारचा पेपर दिलेला असतो। परीक्षार्थींसाठी सूचना, कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत। त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्केलचा सुद्धा अगदी वापर करायचा नाहीये, सगळं तुम्ही हाताने काढायचं आहे। तुम्हाला जेव्हा एक्झाम पेपर मिळतो, एक्झाम पेपर हा तुम्हाला म्हणजे तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे, आन्सर शीट आहे, ते तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवरतीच दिलं जाणार आहे। मटेरियल तुम्ही स्वतःबरोबर घेऊन जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही स्केलचा वापर न करता एक्झाम पेपर म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग पेपर मिळाल्यानंतर सगळ्या बाजूंनी 2 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन ते माप सोडून लाईन चारी बाजूंनी आखून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आतमध्ये चित्र काढायचं आहे। व्यवस्थित सगळी माहिती भरायची आहे। एक्झामला जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याची सुद्धा स्पेशल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून माझ्या सगळ्या ड्रॉइंगच्या व्हिडिओज पहा, खूप इम्पॉर्टंट आहेत। सेकंड नंबरला लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही। हा खूप महत्त्वाचा पॉईंट इथे आहे। तुम्ही जर चित्र खूप छोटं काढलं, कागदाला शोभणारं मोठं चित्र तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला कदाचित फेल करू शकताच, ते चित्र विचारात घेतलं जात नाही।
थर्ड नंबरला दिला आहे चित्ररचना स्वनिर्मित असावी, इतर चित्राची नक्कल असू नये. यांनी ते स्पष्ट सांगितलं आहे तुमच्या आजूबाजूला मुलं बसलेली असतात, त्यांचं बघून तुम्ही कॉपी करायचं नाही. तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या कल्पना वापरून तुमच्या आयडियाज वापरून तुम्ही हे ड्रॉइंग जे आहे ते काढायचं आहे. म्हणजे कोणाची कॉपी करायची नाही, ते जास्त सुंदर चित्र होतं. फोर्थ नंबरला विषयाला अनुसरून म्हणजे तुमच्या सब्जेक्टनुसार चित्रात इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा. पहा, कोणतंही एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल, समजा विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला, तर तिथं विहीर येणार, महिला येणार, पण थोडंसं बॅकग्राऊंडला काही गोष्टी काढणं तुम्ही गरजेचं असतं की तिथे झाडं आहेत, पक्षी आहेत किंवा मुलं खेळत आहेत. एक छोट्याशा पद्धतीने फार हायलाईट न होता घरं आहेत असं तुम्ही पार्श्वभूमी त्याची दाखवू शकता आणि ते दाखवणं गरजेचं आहे, हे इथं सांगितलं आहे. फिफ्थ नंबरला चित्रातील घटकांचे रेखाटन, हालचाली, स्थिती, सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे. इथे सांगितलं आहे की एखाद्या ज्या काही फिगर्स तुम्ही काढणार आहेत त्या सगळ्या तुम्ही एकसारख्या पद्धतीने दाखवायच्या नाहीत. त्या हालचाली तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे दाखवायच्या आहेत. उदाहरणार्थ, जर विहिरीवर खेळणारी मुलं असू द्या किंवा एखादा नेता पुढे चाललेला आहे आणि मागे त्याचे कार्यकर्ते चाललेले आहेत असं दाखवायचं आहे, तर प्रत्येकाच्या हालचाली सेम येणार नाहीत. प्रत्येकाच्या हातांची, पायांची हालचाल बदललेली दाखवायची. त्यामुळे चित्राला जिवंतपणा वाटणार आहे आणि ते चित्र अतिशय सुंदर असं वाटणार आहे, हे त्यांनी स्पष्ट आपल्याला इथे सांगितलं आहे. आता पहा, खाली महत्त्वाचे काही सब्जेक्ट आहेत. हा पेपर मी त्यासाठीच तुम्हाला दाखवला आहे की खालील सूचित घटना प्रसंगावर आधारित चित्रनिर्मितीच्या दृष्टीने पेन्सिलने कोणतेही एक शीघ्र चित्र काढा आणि योग्य रंगात रंगवा. पेन्सिलने तुम्ही स्केच करायचं आहे. सुरुवातीला लाईट स्केच करायचं. शक्यतो इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी करा, म्हणजे चित्र घाण दिसणार नाही. खूप छान चित्र काढायचं आहे, कारण इंटरमिजिएटची परीक्षा आहे आणि तुम्हाला 100% ए ग्रेड जर मिळाली तर मार्क तुमचे कसे वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही चित्र काढताना अगदी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने चित्र काढायचं आहे. इथे बघा, काही तुम्हाला सब्जेक्ट दिले आहेत. 1 नंबरला सब्जेक्ट आहे प्रयोगशाळेत प्रयोग दाखवताना शिक्षक व पाहणारे विद्यार्थी. हे सगळं तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आणि ह्युमन फिगर्सची जी व्हिडिओ आहे त्यातील फिगर्स तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून काढून बघायची आणि या प्रकारे चित्र काढायचं. 2nd नंबरला आहे ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी. या 3 सब्जेक्टपैकी 3rd नंबरला आहे कपडे खरेदी करणारे कुटुंब. तुम्हाला जो विषय सोपा वाटतो, जे तुम्हाला इझी वाटतं, त्यातला फक्त एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही त्यानुसार चित्र काढायचं आहे. ड्रॉइंग काढताना अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, तुम्हाला कागद उभा धरायचा, काढवा धरायचा, हे संपूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे. ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. कोणते कलर्स द्यायचे हे देखील तुम्ही ठरवू शकता. कोणतं चित्र काढायचं हे देखील तुम्ही ठरवू शकता. मग अशी मी चित्राचे कलर्स तुम्हाला वरती सांगितले होते की ऑइल पेस्टल कलर्स, वॉटर कलर्स, त्यानंतर वॅक्स क्रेयॉन्स, वेगवेगळ्या कलरफुल इंक्स, त्याच्यानंतर कलरफुल पेन्सिल्स, अशा कोणत्याही कलर्सचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या ड्रॉइंगमध्ये करू शकता. आता मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याचप्रमाणे अजून एक शेवटची आणि महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. वॉटर कलर्स यूज करणार असाल तर व्हाईट कलरच्या 2 एक्स्ट्रा बॉटल तुम्ही बरोबर घेऊन जा, कारण वेगवेगळे कलर्स तयार करण्यासाठी तुम्हाला वॉटर कलर हा जास्त प्रमाणात व्हाईट कलरचा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे वॉटर कलरच्या एक्स्ट्रा 2 बॉटल नक्की असू द्या तुम्ही ही एक्झाम देत असताना. त्याचप्रमाणे तुम्ही ड्रॉइंगचं पॅड देखील मोठ्या साईजचं घेऊन जा. बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओज जर बाकीच्या पाहिल्या तर तुम्हाला अजून भरपूर माहिती माझ्या व्हिडिओमधून मिळणार आहे. चित्र तर तुम्ही काढणारच आहात, सगळ्यांनी चित्र काढायचंच आहे, पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या जर व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ऐकून घेतल्या व्यवस्थित, तर तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे. प्रत्येक एक्झामला मिळणार आहे. तेव्हा सगळ्या स्टुडंट्सला SP एज्युकेशनकडून बेस्ट ऑफ लक. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद.